कालपासून आज 15 ऑगस्टची सुट्टी असताना देखील माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींच्या खात्यावर माझी मुलगी त्या ठिकाणी आदिती तटकरेंनी मला निरोप पाठवला। दादा आताच्या 5 वाजेपर्यंत 48 लाख महिलांच्या खात्यावर 3-3 हजार रुपये जमा झाले। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, उद्या 16 तारीख आहे आणि परवा 17 तारीख आहे। 17 तारखेला माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींच्या कमीत कमी 1 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, कमीत कमी। हा दिलेला शब्द आहे, आपण शब्दाचा पक्का आहे। हे अजितदादाचा वाद आहे, हे दुसरा कुणाचा वाद नाही। ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। कुठं जर चूक नाही आलं तर कुठल्याही रस्त्याने जाता नाही, थांबव गाडी, थांबव। दादा काय त्या दिवशी सांगत होता पैसे येणार, कुठे गेले पैसे? पैसे कुठे जाणार नाही, तुमच्याच अकाउंटला येणार। तुम्ही फक्त पाठी, तुम्हाला कोणी सांगेल की बघा त्यांना पैसे मिळाले तुम्हाला मिळाले नाही, थोडा धीर धरा, थोडी त्या ठिकाणी मराठी भाषेत कळ काढा। आज नाही मिळाले त्यांना उद्या मिळतील, उद्या नाही मिळाले त्यांना परवा मिळतील। कारण 1 कोटी काही लाख महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवायचे। शेवटी हे मशीन आहे, ऑनलाईन आहे। आणि दुसरं एक सांगतो, आमच्यातले महायुतीतले काही महाभाग असं वक्तव्य करतात की बघा आम्ही पैसे देणार आहे, तर मग तुम्ही आम्हाला नाही काही दिलं तर आम्ही परत घेऊ। मी माझ्या माय माऊलींना सांगतो, कुणी मायचा लाल तुमच्या अकाउंटला गेलेला पैसा परत घेऊ शकत नाही। आणि नंतर परत म्हणायचं नाही गमतीनं बोललो, ही काही गंमत झाली? पैसे परत घेतो म्हणणं ही काही गंमत झाली? हे जे काही प्रकार चाललेत, मी काल जळगावच्या सभेत पण सांगितलं, आपल्या महायुतीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुणी कार्यकर्त्यांनी असं कुठंही बोलायचं नाही ज्याच्यातून गैरसमज निर्माण होतील, ज्याच्यातून पक्षाची बदनामी होईल, महायुती सरकारची बदनामी होईल। विरोधक टपूनच बसलेत, लगेच तेवढंच ऐकवतात इथं। आणि बघा काय म्हणतात, अरे त्याच्या हातात काय म्हणणाऱ्याच्या हातात आहे, मुख्यमंत्र्याच्या, माझ्या, देवेंद्रच्या, त्यांच्या हातात काय देवळात वाजवायची घंटा आहे का? देवळात वाजवायची घंटा आहे का? त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की असे आता काय एवढा मोठा महाराष्ट्र आहे, कुठेतरी काहीतरी कोणीतरी बोलतात सोशल मीडियाने, लगेच संध्याकाळी ऐकवतात बघा ही क्लिप आली। त्याच्यातनं काही लोक चुका करू शकतात, पण त्या चुकीला आम्ही माफी करणार नाही। आणि आज कालपासून आज 15 ऑगस्टची सुट्टी असताना देखील माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींच्या खात्यावर माझी मुलगी त्या ठिकाणी आदिती तटकरेंनी मला निरोप पाठवला। दादा आताच्या 5 वाजेपर्यंत 48 लाख महिलांच्या खात्यावर 3-3 हजार रुपये जमा झाले। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, उद्या 16 तारीख आहे आणि परवा 17 तारीख आहे। 17 तारखेला माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींच्या कमीत कमी 1 कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील, कमीत कमी। हा दिलेला शब्द आहे, आपण शब्दाचा पक्का आहे। हे अजितदादाचा वाद आहे, हे दुसरा कुणाचा वाद नाही। ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। कुठं जर चूक नाही आलं तर कुठल्याही रस्त्याने जाता नाही, थांबव गाडी, थांबव। दादा काय त्या दिवशी सांगत होता पैसे येणार, कुठे गेले पैसे? पैसे कुठे जाणार नाही, तुमच्याच अकाउंटला येणार। तुम्ही फक्त पाठीशी उभं राहा।